बेडग पंचायत समिती गटात आमचा विजय निश्चित. भाजपला मतदान करण्याचे विष्णुपंत पाटील यांचे आवाहन. B10 न्यूज मध्ये आपले स्वागत. बेडग पंचायत समिती गटात आम्ही प्रचार करताना लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान मिळेल आणि आमचा विजय नक्कीच होईल. नमस्कार, मी विष्णू आनंदा पाटील. बेडग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज मी बेडग गणातून भाजप या पक्षातून कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आज 5 ते 7 दिवस झालं आम्ही प्रचाराच्या निमित्तानं पूर्ण बेडग गाव आणि मल्लेवाडी या सर्व गावातून घर टू घर प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचलो. त्या मतदारातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि काही लोकांचे कामं तर सुरेशभाऊ खाडे, आमच्या बेडगचे सरपंच उमेशभाऊ पाटील, डेप्युटी सरपंच संभाजी नागरोगोजे आणि संभाजी आबा आणि तसेच बाळासाहेब ओमाशे आणि सर्वच बेडगमधील सर्व मतदार बंधूंना माझं विनंती आहे की आपण येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली जिल्हा परिषद निवडणूक 2026 बेडग जिल्हा परिषद गटातून अस्मिताताई वनमोरे आणि बेडग मल्लेवाडी या गणातून विष्णुपंत आनंदा पाटील हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. माझी मतदाराने कळकळीची विनंती आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री आणि कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून बेडग गावामध्ये देवळं असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, जवळजवळ लाडकी बहीण असेल, फुकट धान्य असेल आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून 2000 रुपये असतील. ह्या योजना शेतकऱ्यापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्याचं काम या भाजपनं केलेलं आहे. आणि या निमित्तानं माझे सर्व मतदारांना आतापर्यंत जनतेला काय मिळालेलं नाही, पण भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून ह्या सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरिबांना आर्थिक मदत चांगल्या प्रमाणात झालेली आहे. आणि माझी